पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई स्पेलिंग बरोबर आहे का? अगं कुहू, तू 5 वेळा लिहिलेस ना, बघ की जरा। कुहू, आई दमून आली आहे ना, आता सेल्फ स्टडी करायला शिक जरा। अहो पण पहिल्यापासून शेजारी बसून अभ्यास करायची सवय लावली आहे, तर आता कशी एकटी बसेल ती? अगं आजी, मी अभ्यास करत नाहीये, फक्त होमवर्क करते। अश्विनी, सेशन कसं झालं तुझं? छान झालं बाबा। आज काय शिकवलं ग? आज मेकअप। आई, पण तू तर मेकअप मध्ये एक्सपर्ट आहेस आणि तुला ते फोक पण करता येतं। अच्छा, म्हणजे हेही शिकवलं का त्यात? हो। आई, तुला आठवतं संजूने एकदा तुला फोकनी खायला शिकवलेला नूडल्स? हो ग, आणि मला काही केलं जमतच नव्हतं ना। आई, मी संजूला ना खूप मिस करते। जेव्हा तो होता ना तेव्हा आम्ही दोघं होमवर्क करायची आणि पैज लावायचो आणि त्याच्यात नेहमी मीच जिंकायची, पण आता काही मजाच येत नाही। हो, घेऊ की बोलवून, पण तू अगोदर खा। आई, माझा होमवर्क झाला, मी जाऊ खेळायला? अगं ही इडली तर खा। अगं माझं पोट भरलंय, मी जाते जाते जाते, बाय 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 बाय। ही मुलगी पण ना। काय हो 4 BHK काय म्हणता? अगं अश्विनी। काय हो काकू? अगं काही विचारू नकोस, आज तांबेकडे भिशी होती, तिथे तुझीच चर्चा। काय तर म्हणे अश्विनीचं असं आणि अश्विनीचं तसं, पण ते काही नाही, पुढली भिशी माझ्याकडे आहे। तर मी सर्वांना सांगून टाकलं, म्हटलं माझ्याकडल्या भिशीमध्ये अश्विनी येणारच। हा काकू पण ये ग, आपण सगळेजण मिळून फोटो काढू, तेवढा चान्स ना आम्हाला तुझ्याबरोबर फोटो काढायचा। आता तू बाई काय स्टार झालीस। अगं पंप्याने ना ती सेल्फीची काडी आणली, अगदी लांबच्या लांब, मग तू येशील ना ग? बर, येईन मी। आणि हो, तिनं मस्त साडी नेसून ये हा। नाही नाही, किंवा ना तू असं कर, तू ड्रेसच घाल। अगं खरं म्हणजे ना तू घरातही ड्रेसच घाल, आता तू हाय लेवलची झालीस, मग तू तशी दिसायला पाहिजेस की नाही? मग पण कशी, एकदम पॉश काय। अहो सावन चप्पल हाऊस, उगाच भलते सलते सल्ले देऊ नका माझ्या सोनेला। ती स्पर्धा वगैरे काय ना, ती बाहेर, ती या घरची सून आहे, ती साडीच नेसणार। अहो असं काय करता, ती साडी नेसून स्टेजवर चालता येईल का तिला? तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस घालावे लागतात। आणि हो, हे माहित नसेल ना तर स्वतःला अपडेट करून घ्या ओ 4 BHK, त्याची तुम्हाला जास्त गरज आहे। तुम्ही मला सल्ले देऊ नका, मी माझ्या सोनेला चांगलीच ओळखते, ती या घरची सून आहे आणि ती साडीच नेसणार। मला ही आयडिया फार आवडली आहे। म्हणजे बघ ना, बोरिंग क्युबिकल्स पण नाहीयेत आणि बंद केबिन्स पण नाहीयेत, आणि अशी कॉफी पीत पीत तर ना मी 24 तास पण काम करायला तयार आहे। हो बरोबर आहे, म्हणजे कसं काम पण होतात आणि काम केल्याचं फील पण येत नाही। हाँ, और जो चाहे वो खा भी सकते हैं, राइट सीजी? येस एपी, यही तो फायदा है इस क्रिएटिव लाइन में काम करने का। एग्जैक्टली एपी। तारा, तुला काय झालं? नाही, तुझं लक्ष कुठे आहे? तुझी कॉफी पण थंड झाली। अगं पिनाक येणार आहे ना उद्या, आणि तो येण्याआधी मला ठाकरे सरांकडनं डिझाईन्स अप्रूव्ह करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर त्यांची सगळी टीम कोलकातामध्ये आहे, सो त्यांचे अरेंजमेंट्स करायचे आहेत, सेशन्स करायचे आहेत, आणि या सगळ्या आधी पिनाकचं एक ब्रीफिंग सेशन आपल्या कंटेस्टंटसाठी पण अरेंज करायचं आहे। सो आय हॅव लॉट ऑफ वर्क टू डू। खूप हेक्टिक जाणार आहे माझा दिवस, सो डूइंग माय वर्क।
अरे इसलिए तो मैंने इतनी एफिशिएंट टीम जमा की है और मुझे अपनी टीम पर पूरा भरोसा है। हाँ बस मेकअप सेशन में जो हुआ वो अगली बार नहीं होना चाहिए। ये लो, पिनाकच्या टीमची फ्लाईट परत रिशेड्यूल झाली। आता मला परत त्यांचे एअरपोर्टचे ट्रान्सपोर्ट बदलावे लागतील। आय विल सी यू गाईज, ओके? म्हणजे मला परत सगळं शेड्युलिंग करावं लागणार. एपी, जर फ्लाईट अजून डिले झाला ना तर आपल्याला सेशन पुढे पोस्टपोन करायला लागेल. काय करू? हाँ तो करो, लेकिन फोटोशूट पोस्टपोन नहीं होगा। इस बारे में सबको इंटीमेशन दे दो। ओके. अरे अभी करो। ओके एपी. यस तारा, टेल मी। आई नो तुम्हें मुझसे बात करनी है, इसलिए कब से तुम इंतजार कर रही हो। बोलो क्या बात है? येस एपी, मला बोलायचं होतं. पण ऍक्च्युली मला ना खूप कन्फ्युजन आहे. मला कळतच नाहीये की तू अश्विनी वाघमारेला एवढं का सपोर्ट करतोयस. ऑन दॅट तू तिला सॉरी का म्हणालास? देखो तारा, कुछ चीजें कंपनी पॉलिसी के तौर पर होती है, करनी पड़ती है। अब तुम्हें लगता है कि मैं अश्विनी को सपोर्ट कर रहा हूं, लेकिन एक्चुअली मैं कंपनी की रेपुटेशन को बचा रहा था। ये रचित हमारे मेंटोर्स में से एक है, हमारे साथ कुछ दिनों के लिए है, टेम्पररी है वो, लेकिन कंपनी टेम्पररी नहीं है, वो हमेशा के लिए परमानेंट। और हमारे कंटेस्टेंट्स हमारे लिए सबसे इंपॉर्टेंट है। तो कंटेस्टेंट की इंसल्ट मतलब कि कंपनी की इंसल्ट। और ये बात सिर्फ मुझे नहीं, आप लोगों को भी समझनी चाहिए, स्पेशली तुम्हें तारा। आई एम सॉरी, माय मिस्टेक। देखो तारा, मुझे तुमसे बहुत उम्मीद है, तो तुम अपने आप को इन सब छोटी छोटी चीजों में मत उलझाओ। हमारे पास बहुत काम है अभी करने के लिए। यस एपी। फिलहाल तो मैं बहुत कोशिश कर रहा हूँ, लेकिन प्राइम स्पॉन्सर अब क्रैक नहीं हो रहा है। और अगर इस चीज में हमने ज्यादा वक्त लगा दिया तो कंपनी को बहुत नुकसान हो जाएगा। इसलिए अभी मेरा पूरा कंसंट्रेशन इसी चीज पर है। ठाकरे सर ने मुझे डेडलाइन दे दी है, तो उससे पहले मुझे ये काम खत्म करना ही है। बहुत जल्द मुझे एक स्पॉन्सर ढूंढना ही पड़ेगा। काय ग, मुली झोपल्या? हो, झोपल्यात किचन मध्ये. याचा काही उपयोग नाही. ऍटिट्यूड ना चिनअप करून येत नाही, तो इकडे असावा लागतो. एनिवे, बट गुड, प्रगती आहे. आजकाल कटलरी वापरतेस, नंतर आरशामध्ये बघून एक्सरसाइज करतेस. गुड, लाइकिंग इट. इन जनरल आणि इन शॉर्ट काय तर तुला तिकडचं सगळं मानवलंय. काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही नाही. ठीक आहे, म्हणजे तुला सांगायचं नसेल तर मी फोर्स नाही करणार तुला. पण हे जे काय तू घरात सगळं नॉर्मल असल्यासारखं वागतेस ना, सगळ्यांशी चांगलं चांगलं नॉर्मली बोलतेस,
हे घरच्यांना कळत नसेल, पण मला त्यातला फरक दिसतो. तुझा चेहरा बोलतो अश्विन, आणि मला ते जाणवतं. काय ग हे हे काय झालं? काय प्रॉब्लेम मला सांग. कोणी त्रास देते का तुला तिकडे? मग काय झालंय? माझ्यासाठी ना फार वेगळं आहे तिथे. म्हणजे सगळंच नवीन आहे आणि ना त्या वातावरणाशी मला जुळवून घ्यायला खूप वेळ लागतोय. तिकडे ज्या इतर बायका आहेत ना त्या खूप वेगळ्या आहेत आणि मला असं वाटतं की मी त्यांच्यापेक्षा कुठेतरी कमी आहे. सतत माझ्या मनात ही भीती असते की मी या कॉम्पिटिशन मध्ये कुठपर्यंत जाणार, काय होईल माझं. मला खरंच काही कळत नाही. ते तू बोलते? तू अश्विनी वाघमारे? ते कॉम्पिटिशन जेव्हा सुरू झालं तेव्हा तू काय म्हणाली होतीस? मी प्रयत्न करीन मी. मग आता काय झालं? कर ना प्रयत्न, घाबरू नकोस आणि अशी भांबावून जाऊ नकोस ग. आयुष्यात कुठली ना कुठली गोष्ट ही अशी नवीन येतच असते. आता मला सांग, जेव्हा तुझं लग्न झालं माझ्याशी तेव्हा हे घर सुद्धा नवीनच होतं ना तुझ्यासाठी. आणि आता बघ, तुझ्याशिवाय पान सुद्धा हलत नाही या घरात. या घराचं दुसरं नाव अश्विनी घर आहे. आणि तसंही तू सिद्ध केलंच आहेस की तुझ्यासाठी अशक्य काहीच नाही. डोंट वरी, होईल सगळं नीट. बरं वाटलं का ऐकून? खूप बरं वाटलं. त्यासाठीच बोललो मी. या मोठमोठ्या कंपनीज मध्ये ना, जेव्हा एम्प्लॉईला जरा लो वाटत असतं तेव्हा असं पेप टॉक देतात. शिकलोय मी. पेप टॉक. तुमचा इंटरव्ह्यू कसा झाला? आधीच्या एक्सपिरियन्स वरनं एक शिकलोय मी. जोपर्यंत सक्सेस आपल्या हातात येत नाही ना तोपर्यंत कोणाला काही सांगायचं नाही तर 4 लोकांसमोर नाचक्की होत. आपण सोबत असताना सगळं चांगलंच होणार. आता कोणाला? मी बघतो. थांबा बाबा, मी बघतो. बघ कोण आलं एवढ्या रात्री? काय माहिती. अरे शिल्पी, तू अगं रडतेस काय? काय झालं? अगं काय झालं? कशाला रडतेस? शिल्पी रडतेस काय? नीट सांग काय झालं? शिल्पी, तू काही बोलल्याशिवाय आम्हाला कसं कळायचं? अगं बोल, काय झालं? जे काही झालं ते तुमच्या जावयाला विचारा. मला नका विचारू काय झालंय ते. आज पिनाक का सेशन है ना? हाँ, पिनाकची टीम येणार आहे. कौशल आणि तरंग. आई गेस वो लोग तो कलकत्ता से आ रहे, राइट? हाँ, आणि आपली टीम पण त्यांना सकाळीच एअरपोर्टवर रिसीव करायला गेली आहे. सेजल, ठाकरे सर को पिनाक के साथ एक ब्रीफ मीटिंग करनी है क्योंकि वो हमारे साथ पहली बार काम कर रहे हैं. सो जस्ट अरेंज इट. आता पिनाकची टीम इथे पोहोचेलच. पिनाक पोहोचले की मी त्यांना डायरेक्ट ठाकरे सरांकडे घेऊन जाते. ओके. और तारा, वो लोग यहाँ आए उससे पहले जस्ट सी टू इट के सारे कंटेस्टेंट्स रेडी हो. येस एपी, आई डू दैट, डोंट वरी. एंड सेजल, नो लेट कमर्स, स्ट्रिक्टली, ओके? ओके एपी. शिल्पी, लहान सहान गोष्टी घर सोडून येणे याला शहाणपणा म्हणत नाहीत. मग मी नाहीये शहाणी असं समजा. सगळं जे काही शहाणपण दिलंय ते तुमच्या जावयामध्येच दिलंय ना. जाऊ दे. तसंही आजपर्यंत ना तुम्हाला कधी मी महत्वाची होते ना माझे प्रॉब्लेम्स. काय बडबडतेय आई? तुला ना अंदाज नाहीये तिथे मी काय काय सहन करतेय त्याचा. फार लाडका जावई आहे ना तुमचा. इतका दुटप्पी वागतो ना तो बाबा माझ्याशी.
आता ही नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये भाग घेते, त्याचा त्याला काही प्रॉब्लेम नाही, पण मी परत जॉब सुरू करते असं म्हटल्यावर नको म्हणाला तो. आता हिला जसा करिअर करायचा अधिकार आहे तसा मला नाहीये का? आई ना तुझं शेड्यूल आलंय आजचं आणि तुझं सेशन तासाभरात चालू होते, तर तुला निघावं लागेल लगेच. हो हो. तुला माहिती आई, मी जेव्हा त्याला असं म्हटलं ना मी जॉब करते, तेव्हा तुम्हाला काय वाटेल ते बोलत होता आणि काय वाटेल ते खोटे नाटे आरोप लावतोय माझ्यावरती. मी आधी विद्युत सोबत शांतपणे बोलेल, नंतरच माझं मत देईल. त्याची बाजू समजून घेणं गरजेचं आहे ना. मग मी म्हणते आत्ताच्या आत्ता त्याला फोन करून बोलवून घे. लाव फोन त्याला अश्विनी. आई शिल्पी, हे बघ, तू आधी शांत हो. बघू, डोक्यात ना राग घालून घेऊ नको. असं केल्याने फक्त प्रॉब्लेम्स वाढतात. आपण ना संध्याकाळी सगळं शांतपणे बसून नीट बोलू, चालेल? नाही नाही नाही, म्हणजे दिवसभर काय मी टेन्शन मध्ये राहू ते काही नाही. तू आत्ताच त्याला फोन कर, त्याला फोन करून इथे बोलवून घे. जे काही असेल ते सगळ्यांच्या समोर आत्ताच आपण क्लिअर करू. फोन कर तू त्याला. हाँ तारा, ठाकरे सर आ गए? हो, ते मगाशीच आले. इनफॅक्ट ते आता त्यांच्या रूम मध्ये आहेत. स्पॉन्सर्स मिले नहीं अभी तक, बस उसी बारे में उनसे बात करनी. मैं उनसे मिलके आता हूँ. एपी, मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. बोलो. ऍक्च्युली मला ना आज एका असा रॅन्डम वियर्ड कॉल आला आणि ही वॉज समबडी नेम्ड प्रकाश राव आणि तो असे रॅन्डम क्वेश्चन्स विचारत होता मला. म्हणजे आपल्या सेशन्सला कोण कोण येतं, किती बायका आहेत, कधी येतात, कधी जातात, काय सेशन्स चालतात आणि ह्या सगळ्या बायकांमध्ये कोणी जेंट्स किंवा असं आहे का. हे सगळे क्वेश्चन्स ना मला खूप वियर्ड वाटले. कौन है प्रकाश राव? मी आपल्या लिस्टमध्ये डिटेल्स बघितले तेव्हा मला कळलं की नियती रावचा नवरा आहे हा. ओ हो, अच्छा, ओके, ठीक है, समझ गया. अगर दूसरी बार उसका फोन आए तो उसे जनरल आंसर्स देना और ज्यादा कुछ पूछे तो मुझसे बात करवाना. ओके, या. बट आय वॉज जस्ट थिंकिंग की ह्या माणसाला माझा नंबर कुठून मिळाला असेल आणि इनफॅक्ट त्याने मलाच का कॉल केला असणार आहे. होते हैं ऐसे कुछ डिफिकल्ट कॉम्प्लिकेटेड हस्बैंड्स, शक्की दिमाग के. नेक्स्ट टाइम जब भी वो कॉल करेगा उससे नॉर्मली बात करना, तो उसे भी तसल्ली रहेगी. ठीक? ऑलराइट, या. वेल एपी, अजून एक क्वेश्चन. मी ह्या सगळ्याबद्दल नियतीशी एकदा बोलू का? म्हणजे जर बाय एनी चान्स तिच्या घरी खरंच काही प्रॉब्लेम सुरू असेल तर वी कैन हेल्प हर किंवा काही सोल्यूशन फाइंड करू शकतो आपण. नहीं, मुझे नहीं लगता कि अभी हमें नियति से कुछ पूछना या बोलना चाहिए. आगे अगर जरूरत पड़ेगी तो देखिए. ओके, श्योर. ओके, या. चलो, सी यू. अश्विनी काय झालं? लावतेस ना फोन? आत्ताच्या आत्ता बोलून घे त्याला. नाही, मी नाही लावणार. काय म्हणालीस? हा, नाही, काही नाही. मग लाव ना फोन. तुझ्या समोरच होऊन जाऊ दे काय ते एकदाच. आई, मी काय म्हणते, म्हणजे विद्युतला आता इथे बोलवण्यात काहीच अर्थ नाहीये. म्हणजे मलाही थांबता येणार नाही, मला निघावं लागेल. का? माझं रिपोर्टिंग आहे ना आई तिकडे आणि मला आज ना जरा वेळेच्या अगोदर पोचायचंय. इथे थांबले तर मला उशीर होईल. छान. घरातलं वेळ काळाचं भान हरपून बाहेरच्या वेळा सांभाळायच्या. घरातून बाहेर जायचं स्वातंत्र्य दिलं की घरात तुमचा पाय टिकत नाही. परदेचं खूळ डोक्यात घेऊन बसलीये. एक दिवस वेळ नाही पाळली तर काय आभाळ कोसळणार आहे? आई, मला नियम मोडून चालणार नाही, मला जावंच लागेल. बाबा, येते मी. अहो, येते. आणि आई, खरंच तशी गरज असली असती ना तर मी थांबलेही असते.
पण शिल्पीच्या सांगण्यावरनं असं वाटतंय की हा वाद नवरा बायकोतलाय आणि त्यांच्या निर्णयात तिसऱ्याचं काय काम. मुळात मला शिल्पी वाद घालून रुसून इथे आलीये हेच पटलेलं नाहीये. म्हणजे मला तसं म्हणायचं नाहीये. हे बघ शिल्पी, तुझं हे हक्काचं घर आहे, तू इथे कधीही येऊ शकतेस, पण असं रुसून वाद घालून नाही. एकतर कितीतरी वर्षानंतर तुमचं नातं सुरळीतपणे सुरू झालंय आणि मला वाटतं की परत एकदा तुमचं नातं त्या जुन्या वळणावर जावं नाही म्हणून. एक नणन म्हणून नाही तर मोठी बहीण म्हणून सांगते, नवरा बायकोतले वाद आपापसातच मिटवायचे असतात. ते चार चौघात आले तर जास्त भांडणं होतात आणि वाद चव्हाट्यावर येतात. हे बघ शिल्पी, तुम्ही एकमेकांशी बोलून एकमेकांना समजून घेऊन हे वाद मिटवा. येते मी. आई, ऑल द बेस्ट.